या गुड आफ्टरनून. बसा. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर, माझं मूळ गाव प्रेतुमाला आहे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर आहे. माझं प्राथमिक शिक्षण मुक्काम प्राथमिक शाळेत झालं. माझं माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे कंप्लीट झालं. त्यानंतर मी डिप्लोमा ॲडमिशन घेतलं होतं, परंतु काही कारणास्तव मी तो पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर मी YCA मधून माझं BA कंप्लीट करून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. सध्या मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. बरं. सो तुम्ही हाताला काय झालं बरं? सर, ते साप रेस्क्यू करायला गेलो त्यावेळेस थोडी इंजुरी झाली, पडलो होतो. बरं. तुम्ही सर्पमित्र आहात? हो सर. कुठला साप होता बरं? सर, धामी होती, म्हणजे वरती चढलेली, तर थोडं जुना वाडा होता, तर ती रेस्क्यू करताना स्टूलवर होतो उभा, तर ती स्टूल स्लिप झाला आणि खांद्याला झाली इंजुरी आणि ते ऑपरेशन करायचं तर इन्क्लूडिंग करता येईल असं म्हटलं त्यांना. बरं. भारतात कुठले कुठले विषारी साप आढळतात बरं? सर, भारतामध्ये सध्या तरी मी महाराष्ट्रात सांगू शकतो चार, जसं की नाग म्हणजे कोबरा, मन्यार, घोणस आणि हरुड म्हणतात आपल्याकडं. पुरसे म्हणजे त्याला पुरसे नाव. सायंटिफिक नावं सांगू शकता का तुम्ही? सर, सायंटिफिक नाव नाही सर. बरं. सो तुम्ही BA केलेला आहे. हो सर. तुम्ही मुक्त विद्यापीठाचा विचार का केला बरं BA साठी? सर, मी सांगितलं तसं डिप्लोमा असताना एक ॲक्सिडेंट झाला वडिलांचा, तर मी माझं शिक्षण डिप्लोमा सोडावं लागलं मला आर्थिक परिस्थितीमुळे. त्यामुळे मग माझ्याकडे ऑप्शन YCA हाच ऑप्शन होता. बरं. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल 5 वाक्यात माहिती सांगा बरं. सर, यशवंतराव चव्हाण यांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असं होतं. त्यांचा जन्म देवराष्ट्रे, जिल्हा सांगली येथे झाला होता. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्याचबरोबर द्विभाषी महाराष्ट्राचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी केंद्रामध्ये विविध खाती भूषवली होती, जसं की संरक्षण मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, ते परदेश मंत्री होते. त्यानंतर त्यांनी 1979 साली भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही कार्यभार स्वीकारला होता. बरं. तुम्हाला पोलीस प्रशासनात काय यायचं बरं? सर, ज्यावेळेस APSC तयारी चालू केली त्यावेळेस असं PSI असं फिक्स टार्गेट नव्हतं, परंतु पहिल्या अटेम्प्टला मी PSI पूर्वमुखी पास झालो. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूची तयारी करत होतो त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी माझं पोलीस प्रशासनासोबत कॉन्टॅक्ट आला. म्हणजे आमच्यातले जे अधिकारी कर्मचारी आहेत पोलीस डिपार्टमेंटचे, त्यांच्याशी बोलण्यातून मला म्हणजे एक डिपार्टमेंटविषयी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार झाला आणि मी ठरवलं की PSI असं. पोलीस प्रशासनासमोर कुठल्या समस्या आहेत बरं आजच्या डेटमध्ये? सर, पहिली तर मनुष्यबळ. पोलीस प्रशासनात जे मनुष्यबळ कमी येते, त्याचबरोबर जे आता गुन्ह्याचे प्रकार बदलत आहेत, जसं की सायबर क्राईम असतील, त्यानुसार पोलीस प्रशासनात जसे बदल व्हायला पाहिजे तेवढे होत नाहीत तेवढ्या फास्टमध्ये. त्याचबरोबर महिलांच्या समस्या असतील थोड्याफार, जसं की ड्युटी बाहेर असते तिथे वॉशरूमच्या वगैरे समस्या आहेत, अशा समस्या आहेत. बरं. सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही करत होता बघा, आता सध्या आपण इलेक्ट्रिकल व्हेकलला प्रमोट करतोय. त्याच्यासाठी लिथियम आयन आपल्याला लागतं बघा, बॅटरी. लिथियमचे साठे भारतात सापडलेत मधल्या काळात. कुठं सापडलेत? जम्मू काश्मीर. कुठं सापडलेत तिथं? जम्मू काश्मीरमध्ये. सर, न्यूज वाचले परंतु एक्झॅक्ट सध्या आठवत नाही. बरं. तुमचा छंद काय बरं? सर, कुकिंग आणि स्विमिंग. बरं. कुठले पदार्थ बनवायला आवडतो तुम्हाला? सर, नॉनव्हेज तसंच फास्ट फूड. बरं. फास्ट फूडचे दुरुपयोग काय बरं? सर, दुरुपयोग असा आहे की फास्ट फूड शरीराला फॅट वगैरे जास्त तयार होतात शरीरात, म्हणजे ते जास्त एवढं पचत नाही, तर शरीर आपलं जास्त वजन वेट वगैरे वाढण्यासाठी हे होतं. बरं. तुम्ही कधीपासून सर्पमित्र म्हणून काम करताय? सर, मॅडम, लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस मी गावी होतो त्यावेळेस मित्रांसोबत जात होतो. म्हणजे माझा मित्र आहे तर त्याच्यासोबत जात होतो, तर मला म्हणजे आता रिसेंटली सुरू केलं? हो सर. त्याकडे तुम्ही काही प्रशिक्षण घेतलंय का? शिक्षण म्हणजे 2 वर्ष ट्रेनिंग जवळ झाले, असं स्पेसिफिक शिक्षण नव्हतं झालं. प्रशिक्षण स्पेसिफिक नाही घेतलेलं. बऱ्याचदा आपण असं पाहतो सोशल मीडियात पण बरेचसे व्हिडिओ येत असतात, ते पण पाहतो आपण की सर्पमित्रांचा जो अप्रोच असतो बऱ्याचदा तो असं कॅज्युअल असतो. सापांशी खेळतात, आवश्यक ती दक्षता घेत नाही असं वाटतं त्या व्हिडिओज मधून वगैरे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? हो मॅडम, मी पाहिले तसे बरेच व्हिडिओ, किंवा काही सर्पमित्र असे आहेत की जे व्हिडिओ करताना त्यांना साप चावलेत आणि त्यांची डेथ ही झालेली आहे. ते चुकीचं आहे, तसं नाही केलं पाहिजे. त्याने काय होतं, प्राण्यांना म्हणजे सापालाही त्याचा हे होतो, म्हणजे त्याला. तुम्ही साप पकडताना काय काळजी घेता? शूज घालतो मॅडम मी, त्यानंतर स्टिक असते आणि हँड ग्लोव्स.
मी नवीन आहे तर मी तर प्रिकॉशन घेतोच, आणि ते कसं जरा थोडं जास्त त्यांनी पकडलेलं असतात तर ते जास्त वळलेलं असतात, त्यामुळे त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो म्हणून ते तसे करायला जात असतील असं मला वाटतं. बर. बिनविषारी आणि विषारी साप ओळखू येतो का तुम्हाला? कसा ओळखायचा तो? हो मॅडम, आपल्या इथं भारतामध्ये एक 278 जाती सापाच्या आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात 52 जाती आहेत, आणि त्या 52 पैकी फक्त 4 जाती विषारी आहेत. तर तुम्ही जर विषारी जाती ओळखल्या तर तुम्हाला बिनविषारी ओळखू येतील, काय प्रॉब्लेम नाही असं. म्हणजे फक्त सापाकडे बघून एका हा. नजरेमध्ये ओळखू शकतो का की तो विषारी आहे की नाही? हो मॅडम, 4च विषारी आहेत तर लगेच ओळखू येतील, काय प्रॉब्लेम नाही. बर. आता एक उल्लेख झाला सायबर क्राईम्स विषयीचा. हा. सायबर क्राईम म्हणजे काय असतं? जे क्राईम मोबाईल म्हणा किंवा इंटरनेट या माध्यमातून केले जातात तर त्यांना सायबर क्राईम असं म्हटलं जातं. तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे तुमच्या बाबतीमध्ये? असं एखादा कॉल किंवा काही झालं तुमच्या बाबतीमध्ये? हा मॅडम, म्हणजे लॉटरी लागली वगैरे असे कॉल येतात मला की तुम्हाला लॉटरी लागली आहे, किंवा मेसेज येतात, किंवा रमीचे वगैरे मेसेज येतात की तुम्हाला एवढं एवढं रमीचं बोनस आलेला आहे, असं तसं फेक मेसेज येतात. पण मला माहिती आहे तर मी त्या गोष्टींना रिस्पॉन्ड करत नाही. बर. तुमची हॉबी कुकिंग सांगितली तुम्ही, हो. नॉनव्हेज बनवता असं सांगितलं. हो. बर. कुकिंगच्या तुमच्या हॉबीचा पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करताना काही फायदा आहे का? तसा डायरेक्ट फायदा नाही, परंतु जर कधी वेळ आलीच, समजा मी कुठं बंदोबस्ताला वगैरे आहे, खायची काय अडचण आली किंवा काय, तर मी करून देऊ शकतो. माझे म्हणजे कर्मचारी वगैरे असेल तर ना तिथं खूप फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. बर. तुम्हाला एन्काउंटर माहित असेल, हो. काय असतं एन्काउंटर म्हणजे? एन्काउंटर म्हणजे मॅडम ती फक्त पिक्चर मध्ये वगैरेच कन्सेप्ट आहे, अशी रिअल मध्ये ती कन्सेप्ट नाही. रिअल मध्ये नाहीये? नाही. बर, ठीक आहे. बर. मला सांगा, तुम्ही साप पकडण्याचं कुठलं प्रॉपर प्रशिक्षण घेतलंय का? प्रशिक्षण म्हणजे सर्पमित्राकडून, माझा मित्र आहे त्याकडूनच घेतलं. प्रॉपर म्हणजे सरकारी तर काही सध्या तसं काही नाहीये की सर्टिफिकेट वगैरे नाही. बर. तुमच्यात काय नकारात्मक बाबी आहेत का बरं? सर, नकारात्मक बाबी म्हणजे मला जर कोणी आठवण करून दिली की तो असं चुकीचं वागतो तर मी त्याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करतो, म्हणजे त्या गोष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी सध्या असं एकदमच काही सांगू शकणार नाही की नकारात्मक आहे. तुमचीच निवड का करायची बरं इतक्या सर्व कॅन्डिडेट्स म्हणून? सर, मला वाटतं की मी PSI ची मुख्य वगैरे क्वालिफाय झालो तर मानसिकदृष्ट्या सक्षम आहेच, त्याचबरोबर मी शारीरिकदृष्ट्याही फिजिकल देऊन स्वतःची एक आयडेंटिटी जाहीर केलेली आहे. तर मला वाटतं की फिजिकलला किती मार्क्स होते? सर 85. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.